SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. सोलरसाठी जास्तीचे पैसे मागितल्यास कंपनीवर कारवाई. सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्याकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट वाळू आणण्यास सांगणाऱ्या मेरोटोमॅक सोलार कंपनीने केलेल्या कामाची महावितरणकडून पाहणी केली जाणार आहे. सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्याकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट वाळू आणण्यास सांगणाऱ्या मेरोटोमॅक सोलार कंपनीने आपल्या केलेल्या कामाची महावितरणकडून पाहणी केली जाणार आहे. तोपर्यंत कंपनीचे 40 सोलार पंपाची कामे केल्याचे जवळपास 1,16,00,000चे देयक अदा करणार नसल्याचे महावितरण कंपनीने स्पष्ट केले असून शेतकऱ्यांनी कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नये असे आवाहन महावितरणने केले आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणतर्फे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू आहे. तर यापूर्वी केंद्र सरकारच्या कुसुंबी योजनेतून सोलर पंप स्थापित केले आहेत. असून अनुसूचित जाती व जमातीमधील शेतकऱ्यांना 95% तर इतर वर्गातील शेतकऱ्यांना 95% अनुदानातून सौर पंप मिळतात. त्यासाठी 3 अश्वशक्तीला HP, अनुसूचित जाती व जमातीकरता 11,486 रुपये, इतरांकरिता 22,971 रुपये, 5 अश्वशक्तीसाठी अनुक्रमे 16,038 रुपये व 32,075 रुपये आणि 7.5 अश्वशक्तीसाठी 22,435 रुपये व 44,929 रुपये भरावे लागतात. भरलेल्या रकमेतून सोलर पंप स्थापित करण्यापासून त्याची कार्यान्वयन, देखभाल, दुरुस्ती आदींचा समावेश केलेला आहे. त्यामुळे कोटेशनच्या रकमेव्यतिरिक्त कोणतेही आगाऊ शुल्क घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांनीही अशी आगाऊ रक्कम कोणाला देऊ नये अथवा साहित्य आणून देऊ नये. त्यासाठी कोणी पैशांची मागणी करत असेल तर नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. तिथे तक्रारीची दखल न घेतल्यास बारामती मंडल कार्यालयातील नोडल अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता अरविंद भाग्यवंत यांचा 7875768051 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी. आलेल्या सर्व तक्रारींची महावितरणकडून चौकशी केली जाईल. तसेच सोलार कंपनीचा दोष आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळवले आहे. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.